नमस्कार मित्रांनो गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला प्राण्यांच्या मृत्यूच्या, नरकाच्या, योन्यांच्या आणि संगतीच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे। यामध्ये एक महत्त्वाचा संदेश दिला आहे जो मृत्यू संस्कार आणि दाहसंस्काराशी संबंधित आहे। त्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दाहसंस्कार केला जातो त्यावेळी त्याच्या कुटुंबियांना स्मशानभूमीकडे परतून पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते। त्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत। शरीराच्या मृत्यूने आत्मा मुक्त होत असतो, पण शरीरावरच्या संस्कारांचा शाप किंवा पुण्य परिणाम आत्म्याला वाटतो। शरीराच्या नष्ट होण्याचा, त्याचप्रमाणे स्मशानभूमीतील दृश्यमानता ह्या क्रियांनी आत्म्यावर एक अपरिहार्य परिणाम होतो। त्यामुळे कुटुंबियांनी स्मशानभूमीकडे परतून पाहता त्यांच्या अंतःकरणातील शांती आणि उद्धारासाठी शांत राहणे आवश्यक आहे। वेदांतानुसार या पृथ्वीवर प्रत्येक प्राणी पंचमहाभूतांपासून बनलेला आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश। एक दिवस तो याच पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो। म्हणूनच माणसाचे जीवन हे एका भाड्याच्या घराप्रमाणे आहे जे लवकरच बदलणार आहे। मृत्यू हे एक अनिवार्य सत्य आहे आणि त्याच्याशी संघर्ष करणे निष्फळ आहे। भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटले आहे, मृत्युः ध्रुव जन्म मृतस्य नहि जातो मृतस्य श्रीमन उत्पन्न त्यानुशेषच। म्हणजेच ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू नक्कीच आहे आणि एक मृत्यू झाल्यावर त्याचा पुढील जन्म निश्चित आहे। या जन्ममृत्यूच्या चक्रात सर्व जीव अडकलेले आहेत आणि हे चक्र अनित्य आहे। आध्यात्मिक दृष्टिकोनातून मृत्यूनंतरच्या कर्मांसाठी विविध संस्कार महत्त्वाचे असतात। दाहसंस्कार, कपालक्रिया, पिंडदान, श्राद्ध कर्म या सर्व गोष्टी आपल्या कर्माचरणावर अवलंबून असतात, जे आत्म्याला शांती आणि उन्नती प्रदान करतात। तथापि जर एखाद्याकडून कोणत्याही नियमांचे पालन केले गेले नाही तर त्याचे परिणाम आत्म्याच्या कष्टात दिसून येऊ शकतात। उदाहरणार्थ, सूर्योदयापूर्वी दाहसंस्कार करणे, पुरुषाचे मुंडन, पिंडदान आणि श्राद्ध कर्म यांचे योग्यपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। गरुड पुराणानुसार स्मशानभूमीकडे परत पाहणे हे आत्म्यासाठी अयोग्य ठरते, कारण त्याने तेथील शोक, भय आणि वियोगाच्या भावनांपासून मुक्त होणे आवश्यक आहे। हे सर्व कर्म आणि नियम आत्म्याला शांती आणि त्याच्या पुढील जीवनासाठी योग्य मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने केले जातात। मृत्यू ही एक शाश्वत वास्तविकता आहे आणि त्या वास्तविकतेला स्वीकारून जीवन अधिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून जगायला हवे। गरुड पुराणात भगवान विष्णूंनी मृत्यू आणि त्यानंतरच्या आत्म्याच्या मुक्ततेबाबत गहन माहिती दिली आहे। यामध्ये सांगितले आहे की मृत्यूनंतर शरीर नष्ट होण्याचा एक भाग आहे, पण आत्मा अमर असतो। शरीराला अग्नी किंवा अन्य कोणत्याही बाह्य घटकाने नष्ट केले तरी आत्मा त्यापासून मुक्त होत नाही। शास्त्रांमध्ये असे वर्णन केले आहे, न शस्त्राणि नैनम दहती पावक न क्लेद्यन्ति रापन शोषती मारुतः। याचा अर्थ असा आहे की आत्मा अग्नीतून किंवा वाऱ्याने नष्ट होत नाही, तो शाश्वत आहे। त्याचे अस्तित्व शरीराच्या नष्ट होण्यावर अवलंबून नाही। हे खरे असले तरी मृत्यूच्या क्षणापासून मृतकाचे विविध संस्कार, त्याचे शारीरिक व मानसिक स्तरावर वैयक्तिक कष्ट आणि त्याच्या आत्म्याची प्रगती हे त्याच्या कुटुंबियांच्या वागण्यावर आणि स्मशानभूमीवरील संस्कारांवर अवलंबून असतात। गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याची मुक्तता होण्यासाठी त्याला शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वच्छ होण्याची आवश्यकता असते। कधी कधी मृतकाची आत्मा कुटुंबियांच्या सहवासात राहते आणि त्यांना मुक्तता मिळविण्यात अडचणी येतात। याच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे मृतक आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये अजूनही गाढ नातेसंबंध असतात। या नात्याचा मोह आणि बंधन तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा मृतकाची आत्मा मुक्त होऊ शकत नाही।
ज्यावेळी दाहसंस्कार होतो त्यावेळेस कुटुंबियांनी स्मशानाकडे परतून पाहू नये. कारण जर ते परत पाहतात तर मृतकाच्या आत्म्याला असे वाटू शकते की त्याच्याशी अजूनही त्यांचे सक्त नाते कायम आहे आणि त्याला मुक्तता मिळविण्यात अडचणी येतात. जर कुटुंबियांनी स्मशानभूमीकडे परत पाहिले नाही तर मृतकाच्या आत्म्याला सहजपणे हे समजेल की त्याचे शारीरिक अस्तित्व संपले आहे आणि तो त्याच्या पुढील यात्रेच्या तयारीसाठी पुढे जाऊ शकतो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचा काळ अत्यंत संवेदनशील असतो आणि त्यात आपले कर्म आणि संस्कार यांचा मोठा प्रभाव असतो. त्यात काही विशिष्ट शास्त्रांची आणि संस्कारांची अचूकता आवश्यक असते. ही अचूकता आत्म्याच्या मुक्ततेला आणि पुढील जीवनाच्या मार्गाला स्पष्ट करते. म्हणूनच स्मशानभूमीकडे परतून पाहणे एक महत्त्वपूर्ण नियम आहे जे आत्म्याच्या मुक्ततेला मदत करते. तसेच अकाल मृत्यू म्हणजे आत्महत्या किंवा अपघातात मृत्यू हे प्रकरण अत्यंत जटिल आहे. अशा स्थितीत मृतकाची आत्मा पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. त्याला एक भयंकर कष्ट सहन करावे लागतात. या कष्टांचे कारण असं आहे की अकाल मृत्यूच्या स्थितीत योग्य कर्मांचे पूर्णपणे पालन होऊ शकत नाही, ज्यामुळे त्याला मोक्ष मिळवायला अडचण येते. हे सर्व सांगण्याचा मुख्य उद्देश असा आहे की मृत्यूनंतरचे कर्म आणि संस्कार हे आपल्या पुढील आत्म्याच्या प्रवासाला निर्णायक ठरवतात. त्यामुळे मृत्यूच्या या प्रक्रियेला आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून आणि त्याच्या शास्त्रानुसार योग्य संस्कार केले पाहिजे. अखेर जीवन आणि मृत्यू यांचा ताळमेळ, कर्म आणि संस्कारांचा परिपूर्ण समतोलच आत्म्याला मुक्ततेच्या मार्गावर नेतो. गरुड पुराणाच्या या गूढ आणि आध्यात्मिक ज्ञानाने आपल्याला हे शिकवले आहे की मृत्यू केवळ एक शारीरिक शेवट नाही, तर आत्म्याच्या शुद्धतेचा आणि त्याच्या पुढील प्रवासाचा प्रारंभ आहे. म्हणूनच योग्य कर्म आणि शास्त्रानुसार केलेले संस्कार आपल्याला आत्मिक शांती आणि मोक्ष मिळवून देतात. प्रत्येक आत्म्याच्या प्रवासाला सन्मान देऊन आपण त्याच्या मार्गदर्शनात पुढे जाऊ आणि त्याच्या पुढील जीवनासाठी सर्वोत्तम मार्ग खुला करू. शांती, श्रद्धा आणि समजून चालण्यानेच मृत्यूनंतरचा मार्ग सुसंस्कृत होतो. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.